नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेले काही आपण व्हिडिओ अपलोड केलेले होते, त्यामध्ये आपण प्रत्येक वेळी 2 कमेंट्स घेत असतो. 2 कमेंट्स त्यामध्ये टाकतही असतो, परंतु पुणे एक्झिबिशनच्या कालावधीमध्ये आपण त्या टाकल्या नाहीत. तर आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे. आज आपण एका सिल्वरच्या म्हणजे चांदीच्या नाण्याविषयी माहिती सांगणार आहोत. तत्पूर्वी आपण व्हिडिओमध्ये जाण्यापूर्वी आपण सुरुवातीला काही कमेंट्स घेणार आहोत. तर मित्रांनो, मला 2 कमेंट्स आल्या होत्या, अतिशय आपल्या प्रोत्साहन वाढवणाऱ्या त्या कमेंट्स. त्यातली पहिली कमेंट्स आहे अनिल सातव यांची. ते म्हणतात, आरोही भेटी अभिनंदन, मला छान भेट दिली आहे, थँक्स. तर आरोहीने मला जे पाठीमागच्या वेळेस नाणं दिलं होतं, त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंही असेल, तर त्या नाण्याबद्दल अनिल सातव यांनी अतिशय चांगली कमेंट दिली आणि आपलं प्रोत्साहन वाढवलं. त्याबद्दल के के कॉइन कलेक्टर या चॅनलमध्ये अनिल सातव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर दुसरी कमेंट आहे के शामराव यांची. ते म्हणतायत की नमस्ते सर, भाचीनं दिलेलं गिफ्ट छानच आहे, अभिनंदन. तिनं किती रुपयाला हे नाणं खरेदी केलं ते कळेल का? तर आपण स्मॉल फॅमिली हॅपी फॅमिलीचं जे 2 रुपयाचं कॉपर निकेलचं नाणं तिनं मला गिफ्ट दिलं होतं, त्या नाण्याचा व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये किमती सांगितलेल्या आहेत. पण तिनं घेतलेलं जे नाणं होतं ते नाणं तिनं 50 रुपयांना खरेदी केलं होतं आणि मला ते गिफ्ट केलं होतं. तर ते पैशाची किंमत नाही, परंतु त्यांनी गिफ्ट केलेलं माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट होती. तर के शामराव यांनी केलेली कमेंट्स आणि आपल्याला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल के के कॉइन कलेक्टर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये के शामराव यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपण नेहमी 2 कमेंट्सही घेत असतो, तर त्या कमेंट्सही आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली कमेंट्स मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो बा. धनंजय कुलकर्णी म्हणून आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकतात. हे आपण व्हिडिओमध्ये देखील कमेंट्स घेणार आहोत. तर कमेंट्समध्ये ते असं म्हणताय, सर मराठी माणसाचा के के कॉइन अतिशय छान झालं, यामुळे मराठी माणसाला गंडवणं सोपं राहणार नाही. आपण जी माहिती देता ती माहिती इतर कॉइन कलेक्टर देत नाहीत, फसवतात. आता मात्र असं होणार नाही. तर मित्रांनो, मी त्यांना मनापासून धन्यवाद म्हणलंय, रिप्लाय दिलाय त्यांना. धनंजय कुलकर्णी यांनी आपण जे काम करतोय त्याचं कौतुक केलंय आणि त्यांना आपल्याला प्रोत्साहन दिलंय, त्याबद्दल के के कॉइन कलेक्टरवर त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि ती कमेंट आपण व्हिडिओमध्ये सुद्धा घेणार आहोत. अजून एक दुसरी कमेंट्स आपण घेणार आहोत. सिराज तांबोळी म्हणून आहेत, त्यांनीही आपल्याला एक कमेंट्स केलेली आहे. ती कमेंट्स अशी आहे, आपण पाहू शकता त्या ठिकाणी, मी वाचतोय ती कमेंट. ते म्हणतात, सर जी आपका बहुत बहुत धन्यवाद, आपने जो मालूमात दी वो एकदम करेक्ट है, एकदम सही है. आणि मराठीत पण लिहिलंय त्यांनी, आपण जी माहिती देत आहात ती एकदम योग्य आहे, कारण युट्यूबवर खोटे बोलणारे फार व्हिडिओ आहे, आपले लोक त्यालाच फसतात. सर हे आपला मोबाईल नंबर व्हॉट्सअप आम्हाला दिला पाहिजे. आणि मी त्यांना नंबरही दिलाय. सिराज तांबोळी यांचं के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि असेच आपल्याला आपलं मनोबल वाढवण्यासाठी, आपल्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी जे कमेंट्स करतात त्यांच्या व्हिडिओमध्ये आपण कमेंट्स घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, आपण पुणे कॉइन एक्झिबिशनमधून एक नाणं खरेदी केलं होतं. ऑलरेडी ते नाणं आपल्याकडे होतं, परंतु आता सध्या दिवसेंदिवस कॉइन कलेक्टरचा जो कल आहे तो आता UNC नाण्यांकडे वाढत चाललाय. पूर्वी आपण काय करायचो, आपल्या संग्रहामध्ये प्रत्येक नाणं असावं याच्यासाठी आपण फक्त नाणी संग्रहित करायचो. परंतु दिवसेंदिवस आता ती नाणी UNC आणि चांगल्या कंडिशनमध्ये असावीत, तरच त्याची किंमत वाढत आहे. मग मी ते नाणं जे आहे ते माझ्याकडचं दिलं कॉइन एक्झिबिशनमध्ये आणि त्याच्याऐवजी थोडंसं चांगल्या कंडिशनमधलं UNC कंडिशनमधलं नाणं घेतलं. ते नाणं कोणतं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ कृपया सर्वांनी संपूर्ण पहा, जेणेकरून आपल्या मनामधील कॉइनचे मेटल असेल, धातू, त्याच्या काही सगळ्या किमती आहेत वेगवेगळ्या फाईन कंडिशनमधल्या, त्या आपण समजून घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूयात. तर आपण या ठिकाणी पाहू शकतात, ज्या नाण्याची आपल्याला आज माहिती पाहिजे आहे ते जे नाणं आहे ते नाणं आपण सुरुवातीला कसं आहे ते समजून घेऊया आणि नंतर त्याचे डिटेल्स सर्व आपण पाहणार आहोत. आपण बारकाईने या ठिकाणी जर पाहिलं तर डाव्या बाजूला देवनागरीमध्ये भारत आणि रुपये आहे. हे जे नाणं जे आहे 15 ग्रॅमचं आहे आणि 34 mm याचा डायग्राम असल्यामुळं, व्यास असल्यामुळे हे नाणं तुम्हाला स्पष्ट यामध्ये दिसायला पाहिजे मोबाईलमध्ये. देवनागरीमध्ये लेफ्टला भारत रुपये आणि उजव्या बाजूला या ठिकाणी पाहू शकतो आपण इंडिया रुपीज असं लिहिलेलं आहे.
अशोक स्तंभ अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये असल्या कारणाने आपल्याला अतिशय क्लिअर दिसतो पहा या ठिकाणी. डिनॉमिनेशन म्हणजे याची किंमतही या ठिकाणी दिलेली आहे 10 रुपये. आणि हे जे नाणं आहे या ठिकाणी आपल्याला जर बारीक पाहिलं आपण 10 रुपयाच्या खाली मुंबई मिंटचं चिन्ह आहे ते. म्हणजे हे जे 10 रुपयाचं सिल्वरचं नाणं आहे हे मुंबई मिंटचं आहे. आता याची आपण दुसरी बाजूही समजावून घेऊया. या ठिकाणी आपल्याला दिसेल पहा महात्मा गांधी देवनागरीमध्ये लिहिलंय. या इकडे इंग्रजीमध्ये महात्मा गांधी असं लिहिलेलं आहे. आणि खाली पहा 1869 ते 1948 अशा पद्धतीचा मजकूर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. महात्मा गांधीजींची, ज्यांना आपण आदराने बापू म्हणतो, त्यांची या ठिकाणी प्रतिमा दिलेली आहे. तर अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे आपण पाहू शकतात 1969 साली हे बनलेलं नाणं आहे. आणि मुंबई मिंटचं हे नाणं आहे. चांदी आहे याच्यामध्ये 80% चांदीपासून हे बनलेलं नाणं आहे. याचं वजन जर आपण पाहिलं तर 15 ग्रॅम आहे. साईज 34 mm आणि गोलाकार आकाराचं हे सुंदर असं नाणं माझ्याकडे होतं, परंतु चांगल्या कंडिशनमधलं मी ते एक्सचेंज केलेलं आहे. तर अशा पद्धतीची नाणी आता आपण यापुढे ठेवायची आहेत. चांगल्या पद्धतीचं कलेक्शन करण्याकडे भर द्यायचं आहे. आणि कंडिशन चांगली असली तर किंमत चांगली मिळते हेही आपण आता या नाण्यापासून शिकलं पाहिजे. तर मित्रांनो, हे नाण्याविषयी आपण प्राथमिक माहिती पाहिलेली आहे, परंतु याची किंमत आपण या ठिकाणी पुस्तकामधून देखील समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी पुस्तकामधून किमती सांगतो, परंतु पुस्तकातल्या किमती सुद्धा थोड्याशा चेंज होत असतात. कारण पुस्तक मी घेतलेल्यापासून महिना 2-3 महिन्याला थोड्या किमती बदलत असतात. तर तेही आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण बारकाईने पाहू शकतात. इयर जे आहे हे नाणं 1969 आहे. मेटल म्हणजे धातू आहे याचा सिल्वर. आणि पुढे लिहिलंय बघा 80% चांदी आहे याच्यामध्ये. वजन जर पाहिलं आपण वेट 15 ग्रॅम आहे. साईज आहे 34 mm आणि शेप म्हणजे आकार जो आहे याचा गोलाकार आहे. तर असं हे जे नाणं आहे गांधी सेंटेनरी 1869 ते 1948चं हे 2 मिनिटमध्ये नाणं बनलं होतं. पहिलं तर आहे बॉम्बे आणि दुसरं आहे कलकत्ता. या 2च मिनिटमध्ये हे नाणं बनलेलं होतं. पुस्तकामध्ये दिलेली आपण किमती सुरुवातीला समजावून घेऊयात. याच्यापेक्षा थोड्याशा किमती वाढलेल्या आहेत आता. मुंबई मिंटचं फाईन कंडिशनमध्ये आहे 1250 रुपये. फेरी फाईनला 1300 रुपये. एक्स्ट्रीमली फाईनला 1400 रुपये आहे. आणि UNC कंडिशनमध्ये हे नाणं 1800 रुपयाला जरी दाखवत असलं तरी मी पुणे कॉइन एक्झिबिशनमध्ये पाहिलंय हे नाणं जवळजवळ UNC कंडिशनमध्ये 2500च्या वरती जाऊन पोहोचलेलं आहे. हा थोडासा किमतीमध्ये झालेला बदल जाणून घ्या. कारण पुस्तकामध्ये जरी मी जरी समजा 4 महिन्यापूर्वी पुस्तक घेतलं तर 4 महिन्यामध्ये किमती बदलत असतात. हे पहा या ठिकाणी आपण पाहू शकतात कलकत्ता मिंटचं नाणं. हे जरा थोडं महाग असतं. फाईन कंडिशनमध्ये 1250 आहे. फेरी फाईनला 1300. एक्स्ट्रीमली फाईनमध्ये 1500 रुपये. आणि UNCला या ठिकाणी जरी 2000 दाखवलं असलं तरी जवळपास हे नाणं 2800 ते 3000च्या आसपास जाऊन पोहोचलेलं आहे कोलकाता मिंटचं. तर अशा पद्धतीने हे झालेले थोडेसे बदल आहेत किमतींमध्ये. अशा पद्धतीचं हे नाणं आहे. चांगल्या कंडिशनमधलं नाणं आपणा सर्व माझे जे कलेक्टर बांधव आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की इथून पुढे दिवसेंदिवस आता UNC कंडिशनमध्ये संग्रह करण्याकडे लक्ष द्या. आणि जे सेलर आहेत ज्यांना विकण्याची घाई आहे त्यांनी सुद्धा कुठलीही प्रकारची चिल्लर गोळा करायची, फ्रॉड व्हिडिओ पाहिजे. सोशल मीडियावरती बरेचसे फ्रॉड व्हिडिओ आहेत. मला हे सांगून अक्षरशः आता म्हणजे बऱ्याच वेळा मी सांगतोय की फ्रॉड आहेत फ्रॉड. पण आपण बऱ्याचदा लाखो रुपये म्हणलं की आपल्याला नाही का थोडंसं लालच मनामध्ये निर्माण होती. आणि आपल्याला लाखो रुपये सांगितल्यावर ते बरं वाटतं आणि मी सांगितलेल्या किमती थोड्याशा चुकीच्या वाटायला लागतात. तर तसं नाहीये. फ्रॉड व्हिडिओला टाळा. जे आहे खरं सत्य जे असतं ना ते कधी ना कधी खरंच असतं. सत्य ते सत्यच असतं आणि ते फॉलो करा. तर मित्रांनो, विनाकारण कुठलीही गोळा करू नका चिल्लर. आणि आपल्याला भरपूर पैसे मिळतील या अपेक्षेने कुठल्या तरी एक्झिबिशनला गर्दी करायची अशा गोष्टी आपण टाळूयात. थोडासा अभ्यास करूयात. एखादं पुस्तक तुम्ही घ्या. मी म्हणणार नाही की ह्याच माणसाचं घ्या. कुठलंही तुम्हाला जे योग्य वाटेल एक्झिबिशनमध्ये ते पुस्तक घ्या, अभ्यास करा. चांगल्या पद्धतीची चांगली किमती नाणी कलेक्ट करा. कोणती नाणी किमती आहेत ते समजून घ्या. चांगल्या युट्यूबरला फॉलो करा. आणि अशा पद्धतीनं कलेक्शन वाढवत चला. विकण्यापेक्षा जपण्याला महत्त्व द्या. दिवसेंदिवस याचे रेट वाढत चाललेले आहेत. तुम्हाला मी आता सांगितलं पुस्तकामधल्या रेटपेक्षा ह्या नाण्यांच्या किमती एक्झिबिशनमध्ये जास्त होत्या. तर हे वाढणाऱ्या गोष्टी आहेत. किमती वाढतच जाणार आहेत. त्याच्यामुळे विकायची घाई करू नका. आपल्याला ह्या चॅनलवरती माझे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही मनामध्ये शंका असतील तर मला बिंदास कमेंट्समध्ये विचारत चला. तुमच्या कडे माझ्याही पेक्षा कधी कधी जास्त माहिती असते. मला छान छान कमेंट्स येतात. मीही काही परिपूर्ण आहे असं मी म्हणत नाही, परंतु चांगल्या कमेंट्स मला येतात. सर तुम्ही बोलताना असं झालं तसं झालं. मला मान्य आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा माझ्या चुका असतील मला मार्गदर्शन करायलाही आवडेल. मी काही एवढा म्हणजे यामध्ये मी असं म्हणणार नाही मला सगळंच कळतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही वाटेल ते मला कमेंट्स करा. आणि KK कॉइन कलेक्टर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं प्रेम असंच राहू द्या. हा विश्वास कंटिन्यू माझ्यावर असाच ठेवला आहेत आपण. आणि आपण फॉलो करत आहात त्याबद्दल मी आपणा सर्वांचा सदैव ऋणी राहील. धन्यवाद.